आगामी महानगरपालिका निवडणुका त्यासोबतच हा जो सण आहे या सणाच्या माध्यमातून कुठेतरी अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचण्याचा हा दोन्ही नेत्यांचा कार्यकर्त्यांचा प्रयत्न असावा। नक्कीच दीपक, आपण पाहिलं असेल तर वरळी मतदारसंघामध्ये ज्यावेळेस विधानसभाची निवडणूक झाली त्यावेळेस कुठेतरी आदित्य ठाकरे यांना ही निवडणूक अवघड गेली। आपण पाहिलं तर शेवटच्या मतदानाच्या मोजणीपर्यंत आदित्य ठाकरेंसाठी अवघड जात होतं। अशातच आता हा मतदारसंघ एकनाथ शिंदेंनी लक्ष केलंय का? इकडे महानगरपालिकेच्या वेळेस स्थानिक आता जे इकडचे नगरसेवक आहेत ते सध्या उद्धव ठाकरे गटामध्ये आहेत, त्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे यांनी पूर्णपणे महानगरपालिकेच्या दृष्टिकोनाने इकडे फोकस केलंय का असं देखील आपल्याला म्हणावं लागेल। एकनाथ शिंदे ज्यावेळेस आले त्यावेळेस त्यांच्याबरोबर स्थानिक कार्यकर्ते आणि कोळी बांधव, त्याबरोबर त्यांनी कोळी बांधवांची समस्या जाणून घेतल्या। कोळी बांधवांना इकडे काय गोष्टींना सामोरं जावं लागतंय, त्याचबरोबर त्यांच्या व्यवसायाबद्दल देखील त्यांनी विचारपूस केली। त्यामुळे कुठेतरी महानगरपालिकेच्या दृष्टिकोनानेच आज आले होते का, तर ह्याचं आपण उत्तर द्यायचं गेलं तर नक्कीच महानगरपालिकेच्या दृष्टिकोनानेच आजचा दिवस हा त्या दोघांसाठी देखील महत्त्वाचा होता। पण अशातच ते दोघं समोरासमोर आले आणि कुठेतरी नजरेला नजर देखील त्यांनी भिडवली आहे। ईशान, खरं तर नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवांसाठी, कोळी समाजासाठी अतिशय मोठा सण मानला जातो, समजला जातो आणि वरळी कोळीवाडा हा दोन्ही नेत्यांच्या दृष्टीनं किती महत्त्वाचा असणार आहे आगामी महापालिका निवडणुकीसाठी? आपण पाहिलं असेल तर शिवसेना दोन्ही असतील, उद्धव ठाकरे गट असतील किंवा शिवसेना एकनाथ शिंदेचं असेल, ते आधीपासून सांगतायत की आमचं जीवाभावाचं नातं हे कोळी बांधवांबरोबर आहे। कोळी समाज हा आमच्यासाठी प्रथम आहे आणि मुंबईमध्ये खरा हक्क कोणाचा असेल तर तो कोळी बांधवांचा आहे। त्यामुळे दोन्ही नेते आज इकडे आले होते। महानगरपालिका ज्या प्रकारे समोर आहे त्या प्रकारे दोन्ही नेत्यांनी कोळी बांधवांशी कुठेतरी आपल्याला संवाद साधता येतोय का आणि कोळी बांधवांना आपल्याकडे कसं वळवून घेता येईल याच्यासाठी आज एकनाथ शिंदे इकडे आले होते। त्याचबरोबर आदित्य ठाकरेंचा हा मतदारसंघ आहे, त्यामुळे आदित्य ठाकरे देखील इकडे आले होते। पण अशामध्ये आपण पाहिलं असेल तर एकनाथ शिंदेंनी ज्या प्रकारे संपूर्ण कोळी बांधवांमध्ये गेले, तिकडे समस्या जाणून घेतली, त्याच प्रकारे आदित्य ठाकरेंनी देखील कोळी बांधवांबरोबर तिकडे समस्या समजून घेतली। पण आदित्य ठाकरे हे वारंवार या कोळीवाड्यामध्ये येत असतात, कारण की वरळी मतदारसंघामध्येच हा कोळीवाडा येतो आणि आदित्य ठाकरे हे स्थानिक आमदार आहेत, त्यामुळे स्वाभाविकच आदित्य ठाकरेंचा वारंवार दौरा आपल्याला या वरळीतल्या कोळीवाड्यामध्ये देखील पाहायला मिळतो। ईशान, तू राहाच आपल्यासोबत राजू सोनावणे देखील आहे। राजू, खरं तर या राड्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केली, हा संपूर्ण राडा कार्यकर्त्यांना पोलिसांनी शांत केलं। आता नेमकं वरळी कोळीवाड्यामध्ये काय घडतंय? दीपक, आपण पाहतोय की एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे दोन्हीही एकाच वेळी येणार ही पोलिसांना माहिती होती, त्यामुळे पोलिसांनी सुद्धा अशा प्रकारची तयारी ठेवलेली होती। दोन्ही नेते जे आहेत, आता या आदित्य ठाकरे जे आहेत ते समुद्राच्या दिशेने थोड्या वेळाने दाखल होतील आणि एकनाथ शिंदे समुद्राकडनं परत माघारी गेले आपल्याला पाहायला मिळतात। मात्र त्या ठिकाणी दोन्ही नेते जे आहेत ते आमने सामने आले। तो परिसर अतिशय निमुळता होता। 7 ते 7 फुटांची फक्त ही गल्ली आहे, त्या गल्लीतून 7 फुट असताना साहजिकच आहे दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आक्रमक होते। मात्र पोलिसांनी जे आहे ते आदित्य ठाकरेंना एक बाजूला थांबवलं आणि दुसरीकडनं एकनाथ शिंदेला जे आहे ते जाण्यासाठी रस्ता करून दिला। त्यामुळे आपण पाहतोय की कार्यकर्ते गेले। मात्र ह्या सगळ्या इथून जात असताना आदित्य ठाकरे जे आहे ते एकनाथ शिंदेकडे एकटक पाहत आपल्याला पाहायला मिळालं होतं। खरं तर कोळीवाडा आणि वरळी जो आहे तो दोन्ही पक्षांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे। अगदी बिरडी चाळा असेल किंवा कोळीवाडे असेल, यासाठी दोन्ही पक्षांनी वारंवार जे आहे ते भूमिका घेतलेल्या होत्या। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विचार केला तर शिवसेना शिंदे गटासाठी आणि शिवसेना ठाकरे गटासाठी दोन्हीही मराठी मतं दोन्हीही गटांसाठी वरळी जे आहे ते अतिशय महत्त्वाचे आहे आणि त्यामुळे आज या सणाला जे आहे ते दोन्हीही नेते या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर महानगरपालिकेच्या आधीचा सर्वात मोठा हा सण जो आहे तो कोळी बांधवांचा आहे आणि त्यामुळे कोळी बांधवांच्या या सणाला स्वतः एकनाथ शिंदेनी यावर्षी जे आहे ते हजेरी लावलेली आहे, तर दुसरीकडे आदित्य ठाकरे यांनी सुद्धा ही हजेरी लावलेली आहे। खरं तर समुद्राकडे जात असताना सूर्यास्ताच्या आधी जाणं अपेक्षित आहे, त्यामुळे दोन्हीही नेत्यांची एकाच वेळी जे आहे ते आपल्या ठिकाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळत होतं। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जे आहे ते काहीतरी गोंधळ होऊ शकतो, काहीतरी संघर्ष होऊ शकतो, म्हणून पोलिसांनी सुद्धा सावधगिरी बाळगलेली होती। याच्या आधी सुद्धा अशाच प्रकारचा काही प्रमाणात संघर्ष सुद्धा झालेला होता, त्यामुळे पोलिसांनी चोख बंदोबस्त नेमलेला होता, म्हणून हा संघर्ष जो आहे तो टळला गेलेला आहे। मात्र कुठेतरी आदित्य ठाकरे यांचा हा बालेकिल्ला आहे, त्यांचा मतदारसंघ आहे आणि त्यामध्ये एकनाथ शिंदे जे आहे ते या ठिकाणी आलेले होते। त्यामुळे कुठेतरी या ठिकाणी जे आहे ते दोन्ही कार्यकर्ते जे आहे ते आक्रमक होण्याची शक्यता वाटली होती। तशा प्रकारची भूमिका सुद्धा कार्यकर्त्यांनी घेताना पाहायला मिळाली होती। मात्र पोलिसांनी शांत केल्यानंतर दोन्ही नेते जे आहेत ते आता आपापल्या मार्गाने पुढे गेलेले आहेत। आता आदित्य ठाकरे समुद्राच्या दिशेने गेलेले आहेत आणि कोळी बांधवांचा जो काही नारळी पौर्णिमेचा उत्सव आहे त्यामध्ये सहभागी होताना पाहायला मिळत आहे।
राजू, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. आणि ईशान देशमुख देखील आपल्याला याबद्दलचे अपडेट येत होता. ईशान, तुझेही धन्यवाद. तेव्हा ठाकरे आणि शिंदेच्या कार्यकर्त्यांमधला राडा हा शांत झालेला आहे, मात्र ठाकरे आणि शिंदेमधलं राजकीय वैर हे पुन्हा एकदा पाहायला मिळालंय. बातमीसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा चौफेर महाराष्ट्र.